का माहिती नाही, पण पावसाला एवढा का जोर आलाय काय कळे ना मला. अरे थांब ना बाई. घराच्या समोर जर तुम्ही बघू शकत असाल तर पूर्ण तळच केलेलं आहे. आता इथं मला मुरुम भरून घ्यावं लागेल. आता आपण चाललोय पप्पांना आणायला, कारण आपल्याकडे ऑप्शन नाही. पप्पांना म्हणलं स्कूटी राहू द्या तिथे, पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाही. आणि वर जर तुम्ही बघितलं सगळीकडे लिटरली एकसारखा आभाळ आहे. आज खाली येतो मी, हे बघा 2 तासाच्या पावसावर एवढं पाणी साचलंय. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता कसल्या प्रकारे पाऊस पडलाय. मला एक समजत नाही की काय चाललंय महाराष्ट्रात. एवढा पाऊस, तोही मे मध्ये. मान्सून तर अजून लांबचीच गोष्ट आहे. आपण आता चाललोय गावाकडे. त्याआधी जातानाच आपल्याला एक मान नदी लागते, तिला पाणी आले असं म्हणतायत भरपूर जण, पण मला पण आयडिया नाही आलंय का नाही. आता बघू, जाऊन एकदा चेक करू. मी ऍक्च्युली एसी बंद ठेवलाय, थंडी वाजते, पण फॉगचा इश्यू आला. पाणी आलेलं नाहीये. घंटा पाणी आलं इथं. कोण आहे तो आपोआप उसरवतोय पाणी आलंय नदीला. एक थेंब पाणी आलं नाही नदीला. अरे गाडी महत्वाच्या ब्लॉगिंग पेक्षा रे. हा रोड कुठं दिसतोय? उगाच नाही म्हणतो, पाऊस भयानक झालं, रोडच गायब झालाय. रोड कुठेच दिसत नाही, नुसता दिसतंय ते फक्त पाणी. आहे बघा, स्वच्छ नदीला पाणी आले, एकदा चेक करू. अरे भाई साहब, इथपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. ओके, मी तेच म्हणत होतो, पाणी पोचले कोण तर म्हणत होते पोरं, तर पाणी पोचले इथं. ओके, हे बघू शकता तुम्ही. हा असा रोड मोकळा आणि हे असे गाणे आणि वरून पाऊस. हा 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 नाले. ह्याला झाला इश्यू की पॉवरच येत नाही, कम्प्लिटली ब्लँक. आता ह्याला बघू, टाइम राहिला आपल्याकडे अर्धा तास शॉप बंद करायला. ह्याला रिपेअर करू, परत घरी जाऊया. आता मी लिटरली फिट होतोय सगळीकडं. हिला डोक्याला विसरलो मी, डोक्याला प्लास्टिकची पिशवी आहे. ऑल सेट. पाऊस पण काय बिघडवू शकत नाही, आपण नेहमी तयारीतच असतो. चला आता घरी जायचं. म्हणजे मला ते लडाखला गेल्याचा फील येतोय. रोड एवढा बेकार आहे राव. हे हो का, गाडी नुसती नॉर्मल चालली तरी स्लिप मारते, आणि ह्यात मी ब्लॉग बनवते. अंगातले किडे ग बसू देत नाहीत हो. एवढी गाडी घसरते, पण ब्लॉग इम्पॉर्टंट आहे. असं जर पडलो नाही, एवढा घाण कंटेंट भेटेल माझं मलाच. त्यामुळे ठेवतो मी मोबाईल.